पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग आणि व्हीआयपी एअरपोर्ट रस्ता सिद्धार्थनगर रामवाडी मधील रस्ता बाधित नागरिकांचा स्वतःच्या हक्काच्या सदनिका मिळण्यासाठी गेल्या 18 वर्षांपासून अविरतपणे सातत्याने संघर्ष सुरू असून प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे रस्ता बाधितांनी रामवाडी क्षेत्रीय कार्यालयाला घेराव घातलेला आहे। शासनाच्या दप्तर दिरंगाई नाकर्तेपणा आणि लाल फितीच्या गलिच्छ कारभारामुळे या रस्ता बाधितांना कोणीही दाद दिली नाहीये। अनेक युवक वृद्ध महिलांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या असून अनेक नागरिक या ठिकाणी गलिच्छ वातावरणामुळे रोगाचे बळी पडलेले आहेत। अखेरीस महाराष्ट्र घर जमीन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट BM रेगे आणि संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेगे यांनी रस्ता बाधितांचे नेतृत्व करत त्यांच्या संघर्षाला अखेर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 1 ऑगस्टपर्यंत सदनिकांचा ताबा न मिळाल्यास रामवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा उपअभियंता अशोक सांगळे आणि उपायुक्त शीतल वाकडे यांना रस्ता बाधित नागरिकांनी दिलाय। या प्रसंगी माजी नगरसेवक राजू शिरसाट, मीना ओझरकर, मीना आणि हंचनमणी, मार्शल गायकवाड, उद्धव डोळस, संतोष इनकर, सुनील वडमारे, संजय घोडके, प्रवीण ढसाळ, लक्ष्मीबाई तुरुक कमारे, वनिता वडमारे, नंदा सोनवणी यांसह रणजित अवधूत, साहिल गायकवाड, आदित्य डोळस, साहिल जगदाळे, अक्षय वडमाळे, बबलू शर्मा, ऋतिक गटवाळे, कविराज प्रधान यांसह असंख्य नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। घर आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। घर आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। जिंदाबाद। ॲडव्होकेट BM रेगे, राष्ट्रीय अध्यक्ष, जमीन घर परिषद महाराष्ट्र। आज या ठिकाणी रामवाडीच्या वॉर्ड ऑफिस मध्ये आम्ही आज भेटी घेण्यासाठी सुमारे 169 कुटुंब या ठिकाणी जाब विचारण्यासाठी प्रशासनाला आले होते की आम्ही 18 वर्षापूर्वी पुणे नगर रोड महामार्ग आणि व्हीआयपी एअरपोर्ट या दोन्ही रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये सुमारे 169 कुटुंबांची घरं आणि बिझनेस व्यवसाय दुकानं महानगरपालिकेने तोडली होती। सुमारे 18 वर्ष गेली तरी सुद्धा नगर रस्ता रुंदीकरण आणि व्हीआयपी एअरपोर्ट रोड याच्यामध्ये बाधित झालेल्या 169 कुटुंबांचं पुणे महानगरपालिकेने आजपर्यंत का पुनर्वसन केलं नाही, हा जबाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी वॉर्ड ऑफिस घेराव आंदोलन केलं होतं। या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाल्या आणि 1 ऑगस्टच्या पूर्वी आम्हाला सर्व बाधितांना चाव्या न दिल्यास या ठिकाणी आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रकल्प बाधित कायदा 1966 मध्ये अतिस्पष्ट पद्धतीने सरकारला आदेश दिलेले आहेत की जे प्रकल्प बाधित कुटुंब होतात त्यांचं आधी पुनर्वसन झालं पाहिजे। त्यांच्या निवाऱ्याचं पुनर्वसन, त्यांच्या जमिनीचं पुनर्वसन, त्यांच्या लाईव्हलीहूड उपजीविकेचं पुनर्वसन हे शासनाने पहिलं केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या प्रकल्पाची अंमलबजावणी केली पाहिजे। आमचे इतकं दुर्दैवी आहे, आपण बहुतांशी दलित समाज, मागासवर्गीय समाज या समाजाकडे प्रशासनाचं, राज्यकर्त्याचं आणि शासनाचंही दुर्लक्ष झाल्यामुळे आज 18 ते 20 वर्ष आमच्या 169 कुटुंबांचे प्रश्न आज या ठिकाणी भिजत पडलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सिद्धार्थनगरमध्ये जी उर्वरित जागा राहते आहे त्या उर्वरित जागेमध्ये आमचे स्वतः लोक बिल्डरला कुठल्याही त्या ठिकाणी न घालता स्वतःची संस्था तयार करून या ठिकाणी विकसित करण्याचा त्यांचा प्रयोग हा सुद्धा हे महानगरपालिका आणि काही बिल्डरांना हाताखाली धरून तोडून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। आमचा सर्व गोष्टींना विरोध आहे। घर आमच्या हक्काचं, ते आम्हाला मिळालंच पाहिजे। ते जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही, अशा प्रकारचा निर्धार आम्ही आज रामवाडीच्या वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपले सिद्धार्थनगर बहुतांशी दलित वासी आहेत, यांना न्याय नाही दिलाच तर यांच्या प्रशासनावरती, शासनावरती अट्रॉसिटी सुद्धा का दाखल करू नये हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उभा होतो। इतकं मी मांडून या ठिकाणी थांबतोय। जिंदाबाद। की या लोकांना जे फ्लॅट ऑलरेडी चॉईस करण्यात आलेले होते ह्यांना लवकरात लवकर हँडओव्हर करून ह्याचा पुनर्वसन झाला पाहिजे। पण ह्या प्रशासन ह्यांना 2 महिन्यापूर्वी पत्र आलेलं आहे की ह्यांनी चाव्या ह्यांना देऊन हे फ्लॅट दिले पाहिजे होते, पण आता हे लोक लक्ष देत नसल्यामुळे आज आमचे लोक एवढे भडकलेले आहेत की त्याने आज उपोषण ठरवलेला होता इथे
वॉर्ड ऑफिसेसमोर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हळूहळू आमरण उपोषणाला जाणार होते आणि प्लस ह्या बिल्डिंगवर चढून आमचे तरुण मंडळ इथून आत्मदहन करणार होते। पण आज ह्या आपल्या एका अधिकाऱ्याने आपल्याला वचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की 1 दिवसामध्ये ते मोठ्या अधिकाऱ्यांना भेटून ते लवकरात लवकर सगळा प्रोसिजर करून चाव्या आमच्या हातात देणार आहेत। हे सडके बिल्डर खूप वर्षापासून पैसे खात आहेत। अधिकारी आणि बिल्डर एक झालेले आहेत आणि त्यांचे बरोबर काही कार्यकर्ते कुचके मनातले हरामखोर लोक पैसे घेऊन लुच्चे झाले आणि गरीबांची हे हेळसांड होत आहेत। गरीब तिथे पावसात पडले, रस्ता ते फुळेवाडी ते नगर रोड पर्यंत 3 किलोमीटर खूप सारे लेडीज आणि मुलींवर बलात्कार झालेले आहेत। काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि घर एवढे बेकार आहेत की हे लोक तिथे पाय सुद्धा ठेवायला जात नाही। अधिकारी गेले 18 वर्षापासून मी फुलेवाडीमध्ये वास्तव्यात आहे। बऱ्याच प्रदीर्घ कालानंतर मी तिथं ऊन वारा पाऊस याची पूर्ण परिस्थितीची मी म्हणजे नाही का हे झालेलं आहे। मला माझे नाही का एवढे तिथं हालाकीचे दिवस आहे की माझ्या घरावरची पत्री सडली, अनेक माणसं तिथं मेली, आत्महत्या झाल्या, काही प्रकारचे हे झाले। तरी आम्हाला या बिल्डरनी फक्त तिथं नेऊन फेकलं। आमच्याकडं शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही। आम्हाला पक्की घरं भेटतील याची फक्त आश्वासनं मिळाली आणि आश्वासनावर आम्ही 18 वर्षे भोगले। टीव्हीला पण एखादा झाडावून पडला, एखादा साहेब इकडं पडला, गटरीत पडला ह्याची बातमी येते, पण 18 वर्षापासून आमची कुणीही कदर आणि बातमी घ्यायला। धुळेवाडी ट्रान्झिट कॅम्प या ठिकाणी आम्ही राहत आहोत। धुळेवाडी ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेल्यापासून बरीचशी लोक खूप त्रासामध्ये आहेत आणि अजूनही आहेत, परंतु त्या ठिकाणी गेल्यापासून आमचे अनेक लोक मेले। आम्हाला 2-3 किलोमीटर चालत यावं लागतं नगर रोड रस्त्यावर। आम्हाला रस्ता नाही, इतक्या कमरा इतकं पाणी आहे, गुडघ्या इतकं पाणी, जेव्हा पाऊस पडला तर गुडघ्या इतकं पाणी असतं। ते थांबेपर्यंत पाणी जाईपर्यंत लोकांना अलीकडचं पलीकडं जाता येत नाही, पूर्ण ओढा वाहून जातो। मुलांच्या शाळेचं नुकसान होतं, मुलांना शाळेचं नुकसान झालेले 18 वर्षापासून। काही मुलांना कामधंदा नाही, तरुण मुलं आहेत, पत्र्याचं शेड पाहूनशिनी काही मुलांची लग्न होत नाही आहेत। पाहुणे आले तर पाहुणे निघून जातात, म्हणतात पत्र्याच्या शेडमध्ये कोण देणार आहे, म्हणून मुलांची लग्न होत नाहीत। मुलं कामापासून वंचित आहेत, मुलांना कामधंदे मिळत नाहीत। इतक्या लांबून येणं जाणं आमच्या गोरगरीब महिला भांडे धुण्याची कामं करतात, काही महिला कल्याणीनगरमध्ये काम करतात, काही विमाननगरमध्ये काम करतात। तर 2 ते 3 किलोमीटर चालत यावं लागतं फुलेवाडी ते चंदननगरपर्यंत आणि तिथून मग रिक्षा करून 6 सीटर करून त्या कामाधंद्याला जातात। त्यांच्या हातावरची पोटं आहेत, परंतु गेले 18 वर्ष झाले फक्त आम्ही तुम्हाला देऊ घरं केले, परंतु आत्तापर्यंत आमचा कोणी विचारच केला नाही। परंतु काही आता आमचं 2 वर्षापासून आमचं झालं होतं त्या महाजन साहेबांनी येऊन सर्वे केला, आमची चॉईस केली आणि चॉईसनुसार आम्हाला 102 लोकांना घरं मिळणार होते। परंतु काही बिल्डरमध्ये घुसून आमचे काही कार्यकर्ते फोडले आणि त्या कार्यकर्त्यांना पैसे देऊन त्यांना सांगितलं की काही लोकांना आमच्याकडं घ्या, तुम्हाला सिद्धार्थनगरमध्ये देऊ। परंतु आमचे 102 लोकांचं नुकसान करायला लागले हे लोक। बिल्डरनी लोकांना पैसे घालून शिने असं आमचं नुकसान करायला लागले। परंतु आम्हाला कुठला बिल्डर नको, आम्हाला लुक्कड बिल्डर नको, भोसले बिल्डर नको, कोणी नको। आम्हाला जे R7चे घरं हवे आहेत ते द्या। गोरगरिबांचं खूप नुकसान व्हायला लागले, गोरगरीब लोक हातावरची पोटं आहे, त्यांनी कसं जगायचं। एक वेळेस येऊन शिनी बघा की फुलेवाडी ट्रान्झिट कॅम्प कसं आहे, तिथं येण्या जाण्याला रस्ता नाही आहे, काय मुलांना कामधंदे नाही। कितीतरी तरुण मुलांनी फाशी घेतली, आत्महत्या केली, काही लोकांनी जाळून घेतलं, काही महिला तर बाथरूममध्ये चक्कर येऊन बाथरूममध्ये पडल्या, ते कुणाला कळलं सुद्धा नाही। नंतर ओढून काढलं त्यांना। ते घोरपडे बाई म्हणून होती, ती बाई बाथरूमला पाणी भरलं आणि ती बाथरूममध्ये गेली असताना ती बाथरूममध्ये चक्कर येऊन पडली, तिला ओढून काढलं। याची सुद्धा दक्षता आतापर्यंत कोणी घेतलेली नाही। परंतु आता आमचं काम जर होत आहे तर यामध्ये कुणी आडआळता आणू नये आणि व्यवस्थितपणे आमचं काम पार पडावं। 1 तारखेच्या अगोदर आम्हाला घराच्या चाव्या मिळाव्यात अशी आम्ही अपेक्षा करतोय।
जर 1 तारखेपर्यंत आम्हाला 1 तारखेच्या आत आम्हाला घरं नाही मिळाले तर आम्ही 1 तारखेला उपोषणाला बसणार आहोत व काही तरुण मुलं आत्मदहन पण ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.